सर्व संपादक, वार्ताहर, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांचं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आपलं स्वागत करतो। कालच तात्काळ प्रेस नोट आपल्याला दिली, विनंती केली। आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि ही पत्रकार परिषद आमचे लोकसभेचे निरीक्षक, संपर्क प्रमुख आदरणीय काकडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे। यासाठी आपल्याला दिलेले निमंत्रण खूप कमी कालावधीमध्ये आपण सर्वांनी स्वीकारलात, आपण आलात, त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतो। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा कार्यकाल 2 वर्षाचा पूर्ण झालेला आहे। 2 वर्षाच्या या कालखंडामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी महायुतीचं नेतृत्व करत असताना राज्याचं धुरा सांभाळली आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे काही निर्णय घेतलेत, हे निर्णय अतिशय स्तुत्य असे निर्णय आहेत आणि हे निर्णय शिवसेनेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मार्फत ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजेत। ज्या लोकांसाठी निर्णय घेतलेत त्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। हे निर्णय कागदावर राहून उपयोगाचे नाहीत असा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आपल्याही माध्यमातून, खरं तर आपलं माध्यम हे फक्त माध्यमच नाही तर जनतेचा एक आधार केंद्र आहे आपण, आणि आपल्या माध्यमातून ह्या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आपली पत्रकारांची असणार आहे। म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। मी आदरणीय काकडे साहेबांना विनंती करतोय की या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले जे निर्णय आहेत, ते निर्णय किती स्तुत्य आहेत, सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सक्षम आहेत। या पद्धतीचं केलेलं नियोजन हे आदरणीय काकडे साहेब यापुढे। पत्रकार बंधूंनो, आपलं ह्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि ह्या सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातले आणि पूर्ण गोरगरिबाची जाण असलेले हे मुख्यमंत्री आणि ह्या राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत ह्या राज्याच्या योजना पोहोचवाव्या यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। परवा मान्य राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी सुरू केल्या। ती योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे प्रत्येक त्या महिलेला 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। ही सुविधा आर्थिक दुर्बळ घटकातील महिलांनाच मिळणार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे। महिलांना 50% प्रवासामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। अशा ड्रोन खरेदी, रिक्षा खरेदीसाठी सुद्धा भरीव अशी तरतूद केलेली आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा हे तर मागच्या वर्षीच केले, आपण सगळे जाणत आहात, परंतु ती योजना ती कंटिन्यू माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चालू ठेवलेली आहे। अन्नपूर्णा योजना, घरचा गॅस प्रत्येक वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात आला आहे। 52,16,412 लाभार्थी कुटुंबाला त्याचा लाभ झाला। लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना, बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे बचत गटाच्या महिलांना सुद्धा आर्थिक लाभ त्या गोष्टीचा मिळणार आहे, त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे। त्यानंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिलांना त्याचा फायदा झालेला आहे आणि ते होणार आहे। 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्देश
मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% माफी. पंढरपूर वारीला जाणाऱ्या मुख्य पालखीतील दिंडींना प्रति दिंडी 20,000 रुपये अनुदान देण्यात आलं. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.68 क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्ण मोफत वीज पुरवठा जाणार आहे. 14,761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड. नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाणार आहे. मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवा वर्गासाठी विविध योजना. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये अनुदान. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा, सातारा, अवसरी खुर्द जिल्हा, पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता. ट्रस्ट सेक्टरमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. 50,000 रोजगार निर्मिती. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुल बांधणार. दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप करणार. पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना. मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. शिवडी वरळी जोड रस्त्याचे काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. ठाणे किनारी मार्ग लांबी 13.45 किलोमीटर 3,364 कोटी रुपये निर्मितीचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी साजरा करणार आहोत अशा ह्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि युती सरकारच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र जनतेच्या सर्व नागरिकांसाठी ह्या सगळ्या सुविधा आणि योजना लागू होणार आहेत. हा मला वाटतं मुंबई शहरामध्ये आपण म्हणताय ते बरोबर आहे 200 दवाखाने उघडले गेलेत. ते शहरामध्येच झालेले आहेत, ग्रामीण भागामध्ये झालेले नाहीत. राहिला विषय आपल्या लातूर जिल्ह्याचा. लातूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये हे दवाखाने उघडायला पाहिजे होते, परंतु ह्या योजनेमार्फत जसे मुंबईला ज्या पद्धतीने सुविधा मिळतात तशा ग्रामीण भागात मिळत नसाव्यात, किंबहुना ह्या लातूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी ह्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता. आमच्याकडे शिवसेनेकडे ना पंचायत समिती सदस्य आहे, ना जिल्हा परिषद सदस्य आहे, ना आमदार आहे, ना खासदार आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीला विलंब झाला असावा. होणार ना, मागणी 100% आहे आमची. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये होतील आणि यानंतर आमचे इकडचे जिल्हा प्रमुख, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, शहरातले शहर प्रमुख असतील, आमची महिला आघाडी असेल, यांच्या माध्यमातून तो पाठपुरावा करून आपला दवाखाना हा सुरू करण्याचा प्रयत्न असतो. शिवसेनेसाठी तसे
एक उदगीर पण आहे, एक औसा आहे, एक लातूर ग्रामीण आहे. 3 विधानसभा तर पोषक आहेतच आम्हाला, परंतु युतीच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढल्या जाणार आहेत. आणि मला वाटतंय मागच्या टायमाला शिवसेनेने एकच जागा या ठिकाणी लढवलेली होती आणि भाजपच्या लोकांकडून 5 जागा निवडणूक लढवल्या गेल्या होत्या. परंतु आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या महायुती असल्यामुळे 2 राष्ट्रवादीचे ऑलरेडी आमदार आहेत, त्या सिटिंग सीट तर त्यांना द्याव्याच लागणार. आणि भाजपने उर्वरित 3 जागा डावलेल्या, त्या भाजपच्या 2 जागा तर सिटिंग आहेत असते तर त्यांना जाणार. परंतु 2 जागा तरी आम्हाला लातूर आणि लातूर ग्रामीण ह्या मिळाव्या अपेक्षित आहेत. आणि चाचपणी आमची तर लातूर ग्रामीणची ती 100% आहे, ती तर लढवणार आणि ती सीट निवडून सुद्धा आणणार. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. कसं असतं आपल्या सगळ्यांना माहित आहे, प्रत्येक दिवस बदलत असतो आणि तो काळ म्हणजे आता 5 वर्ष होऊन गेले. आता ते मागचं आपल्याला सांगत बसण्यापेक्षा आमचं आता टार्गेट आणि लक्ष असणार आहे ते ह्या येणाऱ्या विधानसभेवर, आणि आमच्या 2 विधानसभा तर ह्या ठिकाणी निवडून येतील अशी अपेक्षा आहे. परंतु जर जागा मिळाली तर आमचे जिल्हा प्रमुख आहेत लढावले. हो, त्यांचं कार्य आणि त्यांचा प्रयत्न गेल्या मला वाटतं 10 वर्षापासून सातत्याने प्रयत्नात आहेत ते. परंतु आता ही आमची शिवसेना आता सुरुवात करते आणि तुम्ही बघाल आता मला वाटतं या 2 वर्षामध्ये मी पानगावले कार्यक्रम घेतला, रेणापूरला कार्यक्रम घेतला, मुरुडला कार्यक्रम घेतला, भाद्याला कार्यक्रम घेतला. आता ज्या काय योजनेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं ते किंबहुना फार आम्ही तेवढं शेवटपर्यंत पोहोचू शकलो नाही, पण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि एकदा आता ते तर विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांना सगळ्या तिकडनं योजना आधी माहिती होतात आणि ते लवकर देण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत आणि त्या ठिकाणी आमची जागा आहे ती आणि निवडून सुद्धा येणार. गाव तिथं शाखा. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय, कोळीकर साहेब आपला प्रश्न, ते निर्णय सर्वसामान्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर मला नाही वाटत की असं आमचं गाव एकही राहील जिथं आमची शाखा झाली नाही. परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन बहीण माझी लाडकी, त्याचे विविध उपक्रम आहेत. हे उपक्रम आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यामार्फत आमचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, गणप्रमुख आणि शाखा प्रमुख हे सगळे मिळून त्या गावातल्या प्रत्येक घरापर्यंत या सगळ्या योजना पोहोचवून संघटनेचं मजबूतीकरण करणार, शिवसेना वाढवणार आणि शिवसेनेच्या शाखेच्या बळावर, शिवसैनिकाच्या बळावरच उभं टाकणार आणि त्यानंतर आम्ही निवडणुकीला समोर जाणार. जागा भेटली, आदरणीय काकडे साहेबांनी तसे प्रयत्न केले, माननीय मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिला तर आमच्याकडे 5 सक्षम उमेदवार आहेत. औषधाला 1, 2 नाही 5. पक्षाने आदेश दिला तर 100%. अतिशय महत्वाचा मुद्दा, एक विषय महत्वाचा राहून गेला. आदरणीय बनसोडे साहेब, आम्ही सगळे आपलं परिवार लातूर तुमच्या उपोषणाची दखल घेणार त्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्या समोर आल्यावर सांगितलं होतं. आणि तुमच्या सगळ्याच्या माहितीसह सांगतो, ज्या दिवशी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर होता त्या दिवशी तुमचं शिष्टमंडळ तिथं होतं. त्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे निरोप देऊन आपला जो विषय होता बनसोडे साहेब, खूप दिवसापासून प्रलंबित विषय होता. कोणता विषय आपला? सिव्हिलचा, जिल्हा रुग्णालय. हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आणि शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून नाही, तर शिंदे साहेब शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आहेत आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यावर आमचा 100% विश्वास आहे की योजना फेल जाणार नाही, तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं निश्चितच होईल. आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना, आता आपण म्हटल्यासारखं सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. होय, या महाराष्ट्रामध्ये या योजनेसाठी आपण म्हटल्यासारखं काही जणांना आपला प्रयत्न करण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही, कारण आतापर्यंत झालेलं आहे. आणि म्हणून आताच आमच्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गाव लेवल पर्यंतच्या शाखा प्रमुखांनी सतर्क राहायचं आहे. असा प्रकार घडता कामा नये. असं जर कुठं घडत असेल, मग ते ही शिवाय महाकेंद्राच्या वतीने असेल, कुठल्या संस्थाच्या वतीने असेल, कुठं कोण कॉम्प्युटर घेऊन धंदा करत असेल, तर अशावर किमान कमीत कमी पैसे, तुम्हाला झेरॉक्स काढायचे तेवढे पैसे तुम्हाला तिथे द्यावे लागतील.
तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट करायचं लागणारा 5-50-100 रुपये तुम्हाला शपथपत्र लागणार एवढाच खर्च करायचा आहे, त्याच्याशिवाय जास्त खर्च येणार नाही. आपण म्हटल्यासारखं योजना आज चालू झाली आहे, आजच्या तारखेतून चालू झाली. जे काही प्रश्न उद्भवतील त्या प्रश्नाला तुम्हा सगळ्याला सोबत घेऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे. आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख, आमचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आम्ही भेटणार आहेत. जिल्हा प्रमुख जिल्हाधिकाऱ्याला सांगून, तहसीलदारला सांगून प्रांतापर्यंतचे हे विषय मार्गी लागले पाहिजेत. लोकांची हेळसंड आणि फसवणूक होता कामा नये, याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सतर्क आहे. आज परिस्थिती अशी आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्याच्या नंतर शिवसेनेमध्ये 2 भाग पडले. ताकाला जाऊन मोरवल पोहणाऱ्यापैकी मी पदाधिकारी नाही. 2 भाग पडले आमचे. ते 2 भाग पडल्याच्या नंतर ज्या ज्या प्रामाणिक शिवसैनिकाला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांचे विचार मान्य आहेत, बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन जे शिवसैनिक काम करणार आहेत, ते सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत. आणि आज जवळपास 160 झालेत. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी प्रवेश केलाय त्यावेळेस माझ्यासोबत 300 पदाधिकारी प्रवेश केलाय, जे की त्या गटात उद्धव साहेबांचे काही निर्णय चुकले, उद्धव साहेबांची कार्यप्रणालीच्या पद्धतीने काही चुकली, तिथं आम्हा काही शिवसैनिकाला पटलं नाही. म्हणून आता आम्ही मोठ्या संख्येनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहोत. आजही जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आजही जवळपास 1600 शाखा आमच्या आहेत. शिरूर आनंदपाळ तालुका असा आहे ज्या तालुक्यामध्ये 100% शाखा आमच्या आहेत. देवणी तालुक्यामध्ये बऱ्याचशा शाखा आहेत. आज लातूर शहरामध्ये जवळपास 76 शाखेचं आमचं आता नियोजन झालेलं आहे. आणि म्हणून आज नाही, ही गोष्ट खरी जरी असली, कमीत कमी कालावधीमध्ये 100% प्रत्येक गावामध्ये शाखा होण्याचं नियोजन आमचं ठरलेलं आहे. अजून आपण संपर्कात आहेत. वेबसाईट सगळ्याला घेऊन देऊ आणि ज्या पद्धतीने काही लेख आपल्याला मिळतील ते आपण फॉरवर्ड करू. सुरू झाली आहे योजना, आजपासून सुरू झालेली आहे. आता ह्या 4 दिवसात आपल्याला कळेल काय परिस्थिती आहे. दलालांचा सुळसुळाट होतोय का, अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही प्रत्येक मीटिंग घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितले, ज्यांना कुणाला ते कळत नसेल फॉर्म भरायला किंवा माहिती मिळत असेल तर तुम्ही स्वतःहून त्यांचा फॉर्म भरून द्या, त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी जा. ते पण सगळं आमचा कार्यकर्ता संपूर्ण प्रयत्न करणार आहे. आमचा माणूस आपल्या बरोबर आहे. आमची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रत्येक तालुक्यात आपलं एक मदत केंद्र उभं राहणार आहे त्या योजनेसाठी. आपल्या पदाधिकाऱ्यांचं तिथं आमचे सक्षम पदाधिकारी बसून असणार आहे. त्या मदत केंद्राचा नंबर संपूर्ण तालुक्यात दिला जाईल. त्या तालुक्यामध्ये कुठल्या तलाट्यानं, कुठल्या गिरदावरनं किंवा कुठल्या माणसानं, शासकीय कर्मचाऱ्यानं जर या योजनेसाठी लढण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलनं त्याला उत्तर दिलं जाईल.